बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. पहिलं षटक पंकज पाटील DX यांना आपण पाहत आहे. सकाळच्या आसपास आपण पाहत आहे की 3:39 घड्याळामध्ये झालेले आहेत. हिट विकेटच्या माध्यमानं फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. जास्तीत जास्त बाकपुटला खेळण्याचा मानस राजला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. जास्तीत जास्त बाकपुटला होत्या आणि कुठेतरी क्रीज जी आहे ना ती अवगत नव्हती आणि कंट्रोल जे कुठेतरी सुटलं गेलं. राजच्या माध्यमानं निराश हतबल मनाने आता तंबूची दिशा जी पकडली जाते. विकेटचं झालेलं पतन आणि हा पहिला धक्का टीम आई जीवदानी कसराळी ब या संघाला 1 या अंकांवर 1 धक्का. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने पंकज या फलंदाजाला आपण पाहताय. चांगल्या पद्धतीची अॅक्युरसी इथून पंकज पाटील. आता पंकज वर्सेस पंकज असं हे बॅटल पाहायला मिळते. एकीकडे अगदी पाहायला मिळते पंकज पाटील तर एकीकडे पंकज. 7879 तर एकीकडे 1133 जर्सी क्रमांक जो दोन्ही खेळाडूंचा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, हलकासा लेट स्विंग. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ वळतोय. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळतंय. मागील मॅच मध्ये जरूर धावसंख्या कमी बनली होती परंतु जी होप्स होत्या परिपूर्ण जिवंत ठेवल्या आणि जे बॅटल रंगवलं गोलंदाजाने ते विशेष करून कौतुकास्पद होतं. अप्रतिम बॅकअप दिले. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केला जाईल. बाय हुक बाय क्रूक धावा देखील होतील बुक. फाईन क्षेत्रात दॅट्स अ फाईन स्ट्रोक. चौकार. सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केला गेला. थोडासा वेळ मिळाला होता जरूर कारण की तितकासा वेग नव्हता या चेंडू कडे कुठेतरी हा चेंडू सरळ निघून गेला. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 4 धावा मिळत आहेत आणि या चौकाराच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 5 रन्स होणं काढ. 5 या अंकांवर चेंडू हवाय त्याची पूर्तता करा मैदानाच्या दिशेने. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. 5 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. जो संघ विजयी होईल तो टीम आदर्श फणसपाडा ब या संघाशी 2 हात करेल. पहिल्या दिवसामध्ये आदर्श फणसपाडा या संघाने बाजी मारले. अंतिम 5 मध्ये दाखल झालेले आहेत. फ्रंट फुटून खेळण्याचा मान जरूर दर्शवला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने एवढेच यष्टीरक्षण पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. आई जीवदानी कसराळी ब संघाची धावसंख्या 5 रन्स ऑन अ कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फक्त 5 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. दुसरं षटक प्रणय या गोलंदाजाला आपण पाहताय. चांगली अॅक्युरेसी आहे. फॉलो तर पाहू शकाल की विशेष करून थोडासा आगळा आणि वेगळा आहे. चेंडू रिलीज करण्याची अगदी मानसिकता थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली जरूर आहे. त्याला आपण म्हणू ना राऊंड डाऊन ऍक्शन. योग्य त्या पद्धतीने हा चेंडू हाताळला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. 5 रन्स ऑन अ कार्ड. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रणय. बॅकअप दिले. जरूर हाताळली. जास्तीत जास्त बाउन्स आणि सरळ यस्त्यांच्या मागे चेंडूला फील्ड केलं जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. धावा शोधतायत अगदी या इनिंग मध्ये टीम आई जीवदानी कसराळी ब संघ. जर धावा कमी प्रमाणात बनल्या तर निश्चित स्वरूपाने समोरचा संघ हावी होईल. म्हणून या मॅच मध्ये कुठेतरी 25 ते 30 धावा ज्या काढण्याकरिता प्रयत्न करायला हवा. प्रणवकडे ती स्ट्राईक असेल. पंकज एकेंडे आपण पाहता एक चौकाराच्या साह्याने जरूर खेळतोय.
बाटची एज आणि थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये पकडले जातील. आणखी एक धक्का बसेल. प्रणयची कंट्रोलयुक्त गोलंदाजी. प्रणवला बाद व्हावं लागेल. विकेट मिळाली. सेकंड विकेट. डाऊन इयर गॉन. अंकांवर धावफलक आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. निकेश कुलवर लेन पुन्हा एकदा हाताळली जाईल. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेडूला फील्ड केलं जाते. धाव घेण्याचा मानस जरूर होता आणि त्या दिशेने पुन्हा एकदा परत धाडलं गेलं. यू वेट पण म्हटलं निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक राहिले प्रणयचं. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. प्रत्युत्तर ते देणं गरजेची गोष्ट आहे. प्रणय गोलंदाजी मार्कवर. शरापासनं ही लेन बरीच बाहेरच्या दिशेने. पंच वळतायत. महेंद्र गरेल. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन अ कार्ड. अजूनही उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे. फक्त आणि फक्त एक धाव दिले आणि ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपाने. आणि प्रणयने आतापर्यंत हे एक चांगलं कंट्रोल ठेवलंय. 6 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. बाउन्स होता. अतिरिक्त बाउन्स. कुठेतरी फलंदाजी निष्फळ ठरत असताना अजूनही शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. 6 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. कुठेतरी डगआउट मध्ये देखील आपण पाहताय हलकासा फेंट ड्रॉप सायलेन्स. कारण की धावा थोड्याशा कमी जरूर बनल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल मिस्टर प्रणय. सरबाटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश काउकन सीमारेषा लगत. जोपर्यंत चेडूला उचलून फेकी केली जाते. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केले जाते. राकेश मेहर आहेत अगदी बॅकअप करिता येत आहेत. सो इथून हे षटक झाले समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम आई जीवदानी कसराळी ब संघाची धावसंख्या 8 या अंकांवर 2 गडी बाद. बाप्पांची सुंदर अशी सुबक अशी मूर्ती. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर देखील सदा विश्वास असणं ते देखील महत्वाचं आहे. गणपती बाप्पा मोरया. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. धावगती 8 या अंकांवर. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. हे शेवटचं अंतिम षटक जे हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर श्रीकांत या गोलंदाजाला आणलं गेलंय. काय गोलंदाजी राहिले. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक आहे. पंकज डीएक्सचं पहिलं षटक जे जवळ 5 धाब्यांचं राहिलं. या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकलात की प्रणय मागील षटक अतिशय सुरेख. श्रीकांतला आणलं गेलं या तिसऱ्या षटकाकरिता. पंकजकडे ती स्ट्राईक असेल. बॅकअप दिले. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. क्विकली आर्म ऍक्शन. महत्वाच्या धावा आहेत. पंचांच्या सिग्नलचा वेट लेट आणि थेट भूमिका मॅक्झिमम षटकार.
उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. सुंदर अशी पहाटेची सुमधुर गीतं जी आता डीजेच्या माध्यमाने ऐकायला मिळत आहेत. 14 या अंकांवर धावफलक लेफ्ट केलं जातं. या चेंडूला आता बाकीचं काम पंच करतील गणेश धावडे. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड, 15 धाबा. 2.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. यावेळेस चांगल्या अॅक्युरसीने टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील होता. वेग भन्नाट जो इथून पाहायला मिळाला श्रीकांतकडनं. पाय लेन शरीरापासून थोडीशी बाहेर होते आणि लेट स्विंग. हलकासा चेंडू कट झाला आतमध्ये आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या अगदी वर्ण निघून गेला. यस्ती रक्षक यांच्या हातकणामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. आता पंचांचा एक हात झालाय समांतर. नोचा इशारा, अतिरिक्त धावेंचा सहारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. पॉपिंग क्रीजचा चेंडू बाहेर फेकला गेलाय आणि कुठेतरी इथून आपण म्हणू शकाल की लाईन बिलॉंग टू द अंपायर. आता इथून आपण पाहताय बरोबर त्या रेड झोनवर हा चेंडू पडला गेलाय. आता 9चा इशारा येईल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव. धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. सिच्युएशन कशा पद्धतीने बदलले. पहिल्या चेंडूवर तो षटकार, त्यानंतर वाईट, डॉट बॉल, नो बॉल. प्रिंटचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन असतील. बाटचे जरूर लागले. लॉंग स्टॉप रिजनला पाठलाग तो होणार नाही. चेंडू रेस जिंकत असताना सरळ निघून जाईल बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. या महत्वाच्या धावा आहेत. पंकजच्या बॅटमधनं आलेली ही मिनी इनिंग आहे ना, दुष्काळामध्ये पाणी शोधण्याचं काम करणार आहेत. लॉंग स्टॉप रिजनला मिळतील नशिबाच्या 4 धावा. 4 धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 2-0. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धाव फलक जैतून पाहायला मिळतंय. 2.3 चेंडूंचा खेळ जैतून समाप्त झालाय. 20 या अंकांवर धावगती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे 21. कशा पद्धतीने सिच्युएशन बदलले. असं वाटलं की कुठेतरी लो स्कोरिंग गेमकडे वाटचाल होईल, परंतु या षटकाकडे आतापर्यंत 13 धावा आल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. समोरच्या दिशेने जरूर खेळायचा आहे. त्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 23. 23 या अंकांवर हे धाव फलक. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल या षटकातील. चांगली बॅटिंग झाली पंकजकडनं. 8 चेंडू त्याने फेस केलेत आणि जवळजवळ 16 धावा. ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटने त्याचा हा खेळ. 23 या अंकांवर धावगती जादोरी घेत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला खेळला आहे, परंतु यावेळेस प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. स्कोरलेगच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. फेकी चांगल्या पद्धतीने जरूर झालाय. बॅकअप व्यवस्थित पद्धतीने मिळाले. धाव घ्यायचे आहेत आणि त्याकरिता मात्र इथून सॅक्रिफाईस विकेट जो विशेष करून पाहायला मिळेल. एकेडने निकेशला परतावं लागेल, परंतु स्ट्राईक पंकजला मिळाले जरूर. धावचीच्या स्वरूपाने आणखी एक धक्का. चोवीस या अंकांवर धाव फलक. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक लकी आहे. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर. चांगल्या पद्धतीने यावेळेस ही लेंथ पाहायला मिळाली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी स्वतः यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करेल. धावगड्याचा मानस. दोन्ही खेळाडूंमध्ये रागलेली रेस, मात्र रेस जिंकले यावेळेस यष्टीरक्षकाने. विकेट मिळेल जरूर. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. स्कोर कार्ड आहे 25. 25 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता 26 धावसंख्येचा पाठलाग. पहा ऍक्शन रिप्ले. अगदी फलंदाज, यष्टीरक्षक यामध्ये लागलेली रेस आणि काय वेगवान ॲथलेटिसिझम पाहायला मिळालं यष्टीरक्षकाच्या माध्यमानं. लेगबाईचा इशारा देखील आलाय पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धाव असेल. धावगती आहे 25. 25 धावा. 26 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल.
18 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. साहिल खुश आहेत ना या गाण्याने? डेफिनेटली. 18 चेंडू 26 ची आवश्यकता. 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने. पारस स्ट्राईक एंडला बॅटर, नॉन स्ट्राईक एंडला भरत, तर गोलंदाजी हाताळण्याकरिता निकेश. हे पहिलं षटक. धावसंख्या जरूर कमी आहे, परंतु मागील मॅचची हायलाइट पाहिली असेल तर या धावा अशक्य नाही आहेत. कुठेतरी धावा रोखू देखील शकतात, धावा चेस देखील होऊ शकतात, परंतु आता कशा पद्धतीने माइंडसेट असेल ते देखील पाहणं योग्य. चला, वेळ वाया घालू नका, मॅच ऑन करा. टायमर इज ऑन. सॉफ्टहँडने खेळलाय, हलक्याशा हाताने फक्त आणि फक्त स्टिअर केलं जात आहे. गोलंदाजाची जी गती होती ना, त्या गतीला यूज केलं यावेळेस आणि बिटवीन द गॅप चेंडू निघून गेला बकड ऑफ पॉइंटला. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने, या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. दोन्ही या अंकांवर हे धाव फलक जेथून पाहायला मिळतंय. हे बेसिक जे आहे ना, ते या रनचेस मध्ये तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा सॉफ्टहँड खेळलाय, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक आता स्थित आहेत. डीप पॉइंट घेतलं गेले, प्रोटेक्शन त्या दिशेने आपण पाहता. एक सिंगल धाव, एक सिंगलच्या मदतीने, एक सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. मागील मॅच मध्ये अगदी त्या सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या नव्हत्या. कुठेतरी डॉट बॉलचं प्रमाण जास्तीत जास्त होतं आणि म्हणूनच ती मॅच गमवावी लागली होती. इनफिल्डच्या वरला पोस्ट केलाय, लॉफ्ट केलं या चेंडूला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये जोपर्यंत जाईल आणि चेंडूची हाताळणी केली जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. माइंडसेट परिपूर्ण जिवंत आहे या मॅच मध्ये. आणि पारस आणि भरत जाणतात, प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला सिंगल डाव आणि डबल धाव ही जिवंत ठेवायचीच आहेत, जे बेसिक आहे. ते बेसिकला यूज करण्याचा प्रयत्न. 5 रन्स ऑन अ कार्ड फॉर नन. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. कणखर प्रहार आणि एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जरूर होता, परंतु वाईडिश. आणि सरळ बॅटचा उपयोग केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. असं वाटलं की चेंडू षटकारामध्ये परावर्तित होईल जरूर, परंतु मी म्हटलं ना की अगदी मध्यरात्रीनंतर आपण पहाटेच्या सकाळापर्यंत अगदी वळतोय आणि म्हणूनच चेंडू सहजासहजी ट्रॅव्हल होणार नाहीये. इनपुटच्या वरला फोर्स करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रात पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळलाय. सिंगल धाव कंप्लीट झाले. डबल करिता कॉल दिला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर्स. धावतात, पळतात, मैदानाच्या दिशेने एफर्ट्स लावण्याचं काम विशेष करून केलं जात आहे. 11 या अंकांवर धावगती. प्रत्येक चेंडूकडे काही ना काहीतरी धावा आहेत. आता हेच महत्वाच्या धावा आहेत. नेल्सन आकडा स्कोर कार्डवर लागला गेलाय. 11 या अंकांवर धावफलक. 26 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 15ची गरज असेल, म्हणजेच अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. 11 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू. जागा बनवून खेळायचं होतं जरूर. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकड्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक ते झालंय समाप्त. पारस आणि भरतची एक सुरळीत सुरुवात. येणारे चेंडू असतील आता तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूकडे 15 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. किती आहे? 11 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल.
लक्की या गोलंदाजाला आपण पाहताय. 12 चेंडू आणि 15ची आवश्यकता. मॅच मध्ये अगदी पुढे आहे एनसीसी तलावपडा संघ. परंतु सिच्युएशन बदलू शकते. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो की दिवस 24 तासानंतर जरूर बदलतो, परंतु वेळ क्रिकेटची ती मात्र एका सेकंदात बदलते. म्हणून कुठेतरी आता आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये जर ती स्टेबिलिटी आणायची असेल तर डॉट बॉल हे तितकेच अधिकाधिक टाकावे लागणार आहेत. अनसर्टन्टी गेम इज अ क्रिकेट. इथे प्रेडिक्शन फेल. तोच क्रिकेटचा खेळ. फॉलोइंग स्वीप करायचं होतं, परंतु फॉलो केलं गोलंदाजाने यावेळेस. चांगल्या पद्धतीची लाईन आणि चांगल्या पद्धतीची लेन फॉलो केलं. योग्य त्या पद्धतीने आउटसाइड ऑफ. हुकचा फटका जरूर खेळायचा होता. फॉलोइंग स्वीप मध्ये कन्वर्ट जरूर करायचा होता. बीट झाले डॉट बॉल. हे जे डॉट बॉल आहेत ना, ते कुठेतरी चिंता वाढवणार आहेत. आणि नेहमीच आपण म्हणतो ना, चिंता चिते समान आहे. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 15 धावसंख्येची आवश्यकता. 2 डॉट बॉल जरूर आल्यात. थोडंसं प्रेशर असेल पारसवर देखील. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा लकी. स्वप्नाने खेळला हलक्याच्या हाताने थ्रू दी कव्हर्स खेळला जातोय. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये प्राधान्य दिलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 1-3. 13 या अंकांवर हे धाब फलक जे अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीने इथून अगदी खेळला गेला. माइंडसेट जिवंत आहे आणि म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो ना, क्रिकेटिंग स्ट्रोक या अगदी मध्यरात्रीमध्ये पहाटेच्या सुमारास रजनी स्पर्धेमध्ये तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य तितकंच गरजेचं आहे. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं करेक्शन आहे. सूर लय ताल ठेका धरला फलंदाजाने, धरून टाकले जाईल चेंडूला सीमा रेषा पार. काय क्रॅकिंग स्ट्रोक आहे. यावेळेस पाव स्टंपच्या बाहेर शफल झाले. ही लेन थोडीशी पुढे दिली होती. जागा बनवली आणि जवळ जवळ आपण म्हणू शकाल की पिक्चर फ्रेम आणि फोटो फ्रेम त्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. अफलातून टायमिंग. षटकार 6. विजयी होण्याकरिता 7 धावेंची गरज आहे. पहा सामना होता कुठे, सामना आला कुठे. हाच क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून रंग बदलू खेळ या क्रिकेटला आपण म्हटलंय. 7 धावेंची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 8. एक मोठा स्ट्रोक आला पारसच्या बॅटमधनं. पारस या नावामध्ये सोनं आहे आणि त्या पद्धतीने अगदी हा स्ट्रोक जो विशेष करून खेळला गेला. स्वप्नाने केला हलक्याच्या हाताने. मानसिकता आता खूप चांगली आहे. एक सिंगल धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 20 रन्स. 20 या अंकांवर धावफलक. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 6 धावेंची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. चांगले प्रयत्न जरूर झाले लकीकडनं, परंतु स्ट्रोक त्यापेक्षाही अधिक सुंदर होता आणि सर्वात सुरक्षित स्ट्रोक आहे क्रिकेटच्या पटलावर. ओव्हर द बॉलर हेड, स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग आणि लॉंगनच्या अगदी मध्यात आणि तोच फटका सजवला गेला. 6 धावेंची गरज. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे 7. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. खेचून मारायचं होतं जरूर. बीट होत असताना सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. ऑलमोस्ट रनअबॉल सिच्युएशन आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काय घटित होईल ते देखील पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. हाताळण्याकरिता हेमंत
या अगदी गोलंदाजाला आणलं गेलंय. 20 रन्स ऑन अ कार्ड, 20 या अंकांवर धावफलक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला पारस. सॉफ्टनेट खेळला हलक्याच्या हाताने, फक्त आणि फक्त जेंटल पुश केलं गेलंय. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुसज्जित आहे. एक सिंगल धाव घेण्याकरिता पूर झालेत. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 21-21 या अंकांवर हे धाव फलक. डॉट बॉल हवेत गोलंदाजी करणारा संघ आहे कसराळी ब या संघाला. 5 चेंडूंचा खेळ जेथून शिल्लक असेल 5 धाब्यांची अजूनही गरज आहे. बॅटची एज आणि थर्डमॅन मध्ये पकडले जातील. याच गोष्टीची उल्लेखना झाली होती की विकेट मिळवली जाईल का, आणि ती विकेट मिळते या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. आता येणाऱ्या चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे. 4-5 धाब्यांची गरज. आज दीपकने 7 चेंडूकडे 7 चौकार देखील खेचलेत आणि तोच बॅटिंग स्टान्सवर इथून पाहायला मिळतोय. मॅचची सिच्युएशन अजून सुद्धा बॅलन्सिंग जरूर आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 धाब्यांची गरज. हा प्रहार, आणि या प्रहाराने कुठेतरी आता या मॅचची हवा निघायला झाली आहे सुरुवात. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक दीपमच्या बॅटमधनं. चेंडू बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. पंकज पाटील डीएक्सचा आक्रोश आपण पाहू शकाल. सेलिब्रेशन. चौकार 4. अंगावर जाण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा लांगलट. हुकचा फटका, धाबा झाल्या बुक, स्कोर झालाय लेवल. 1 धावसंख्येची गरज आहे. म्हणतायत की आता कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य, काय म्हणतात की थांबून खेळ. राकेश मेहर देखील आता परिपूर्ण म्हणू शकाल की प्रेशर जे होतं ते थोडंसं रिलीज झालंय या मॅच मध्ये. 1 धावसंख्येची गरज आहे. आता या मॅचला जिंकण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे अवतीभवती आता शेजारी वाढले जातील. खेळाडूंना जवळ जवळ घेतलं गेलंय. ऑन साइडला खेळला जाईल आणि स्ट्रॉंग फिनिश. दीपमच्या बॅटमधनं दीप प्रज्वलित करणारा हा फटका. बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. विजयाचा चौकार. विजय होईल या मॅच मध्ये टीम एनसीसी. तलाव पाडा हा संघ. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी प्रणयने विशेष करून